बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. छावा क्रांतीवीर सेनेतर्फे येवल्यामध्ये शेतकरी बचाव जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं येवल्यातील विंचूर चौफुली ते तहसील कार्यालय दरम्यान शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. सुरुवातीला विंचूर चौफुली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी, कांदा अनुदानात झालेला विलंब तसेच कांदा, कापूस, सोयाबीन, मका या पिकांना हमीभाव मिळावा याकरता हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केले होते. याप्रसंगी गोरख संत, विजय मोरे, जालिंदर मेंढकर, गोरख सांबरे, गोरख कोटमे, मनोरमा पाटील, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ, रेखा पाटील, दीपाली लोखंडे, सुवर्णा शिंदे आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. ठिकाणी आपण बघितलं असेल, गेल्या 5-6 महिन्यापासून केंद्र सरकारने राज्य सरकारने दोघांनी मिळून कांद्यावरील निर्यात बंदी घातल्या असल्यामुळे शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. अवकाळीनं दुष्काळानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला कांद्याच्या माध्यमातून 2 पैसे ज्या मिळायला लागतात, ज्याही मालाला भाव येतो त्या मालावर केंद्र सरकार निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांना मरणाच्या दारात लोटतंय. आणि म्हणून आज येवला तहसीलवर आमचा शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा त्या ठिकाणी आम्ही काढतोय. शासनानं शेतकरी धोरण हे एकदा ठरवलं केलं पाहिजे, निश्चित केलं पाहिजे. ज्यावेळेस कांद्याला भाव मिळतो त्यावेळेस निर्यात बंदी उठवतात. ज्यावेळेस कांद्याला भाव मिळत नाही त्यावेळेस आमचा शेतकरी जो रस्त्यावर कांदा फेकतो, जो शेतीत तो कांदा फेकून सडल्या जातो, त्यावेळेस मात्र सरकारला जाग येत नाही. अरे मग तुम्हाला जर निर्यात बंदी करायची, ते आता जर तुम्ही हमी भाव ठरवता का एवढाच भाव सरकारच्या वतीनं शेतकऱ्याला देता येईल. मग ज्यावेळेस कांद्याचं उत्पन्न वाढतं, ज्यावेळेस शेतकऱ्याचा कांदा चांगल्या पद्धतीने येतो, त्यावेळेस मग काय हे जर ठरवलं जात नाही की आज शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून सुद्धा आम्ही हाच भाव देणार. आम्ही नाबार्डच्या माध्यमातून ह्याच गोष्टी शेतकऱ्याच्या कांद्याला त्या भावाच्या संदर्भात आम्ही हे एवढे मूल्य देणार. ह्या कुठल्याही गोष्टी होत नाही. शासनाकडून सातत्यानं शेतकऱ्याचं धोरण, मरणाचं धोरण स्वीकारलं जातं आहे. म्हणून छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं आज आम्ही तहसील कार्यालय हा जनाक्रोश मोर्चा काढतोय. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा. येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला. मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन. फॅन्सी साडी, डिझायनर साडी, बनारसी शालू, येवला पैठणी, दुल्हन साडी, घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था. ठिकाण बुरुड गल्ली, दरडे कॉम्प्लेक्स शेजारी, येवला.